पुरचा सुपुत्र स्वप्नील कुसळेची 50 मीटर रायफलच्या फायनलमध्ये धडक पाहायला मिळते। स्वप्नील कुसळेकडून आता ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा उंचावलेली आहे। 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारातील पात्रता फेरी त्याने पार केलेली आहे। पात्रता फेरीमध्ये 590 गुणांसह तो 7व्या स्थानावर होता आणि आज फायनल होणार आहे आणि या फायनलमध्ये तो पदक मिळवेल अशी अपेक्षा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला आहे। स्वप्नील कळुशे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर पाटील सध्या त्यांच्या घरी आहेत। शेखर, कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे सध्या? प्रथमेश, मी सध्या स्वप्नील कुसाळेच्या घरामध्येच उभा आहे आणि माझ्या मागे पाहताय खरं तर त्याची ही स्वप्नीलची आजपर्यंतची कमाई आपण या दृश्यांमध्ये पाहतोय आणि या सगळ्या कमाईनंतर आज स्वप्नील जो आहे तो खरं तर ऑलिम्पिकच्या आता फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे। त्या कमाईकडे पहिला सगळ्यात पहिला आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती संपूर्ण महाराष्ट्राने देशाला दाखवूया, कारण केवळ एक पायरी दूर जो आहे तो आपण मेडलपासून दूर आहे। खरं तर 8 स्पर्धक जे आहेत ते आज फायनलमध्ये असणार आहेत आणि त्यामध्ये त्याची लढत जी आहे ती होणार आहे दुपारी 1 वाजता हे सामने जे आहेत ते सुरू होणार आहे। त्यामुळे नक्कीच सर्वांची उत्सुकता जी आहे ती त्याच्या मॅचकडे लागून राहिलेली आहे, त्याच्याकडून आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत आणि त्यानंतर खरं तर आपण त्याच्या घरामध्ये आलेलो आहोत आणि घरामध्ये त्याचे आई वडील देखील आपण पाहतोय, त्याचा भाऊ देखील आहे जे स्वतः एक क्रीडा शिक्षक आहेत। सगळ्यात पहिला मी आई वडिलांकडे देखील जाईल, मात्र दुसरीकडे जर बघितलं तर त्यांची आजी आजोबा देखील आता या ठिकाणी पाहायला मिळतात आणि दुसरीकडे ही टीव्ही लावून बसलेली आहे। सकाळपासून जे ऑलिम्पिकच्या गेम होत आहेत प्रत्येकाची गेम देखील ते पाहतायत। केवळ आपला मुलगा त्या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये आहे म्हणून आपल्या मुलग्याची मॅच न पाहता ते सगळ्यांच्याच मॅचेस जे आहेत ते पाहतायत आणि आता देखील सगळा परिवार जो आहे तो त्याची मॅच कधी एकदा सुरू होईल त्याची स्पर्धेकडे खरं तर त्यांच्या नजरा लागून राहिली आहेत। त्यांचे वडील देखील आपल्यासोबत आहेत। काय नेमक्या भावना आहेत एवढ्या सगळ्या स्पर्धकांमधून? खरं तर पहिल्या टॉपच्या 8 मध्ये जाऊन पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती आज या ठिकाणी काही तास आता बाकी आहेत। कालच अगदी ज्यावेळी तो खेळला त्यावेळी म्हणजे आमच्या मनामध्ये धाकधूक मोठी होती, पण आज मात्र माझ्या मनावर दडपण पूर्ण गेलेलं आहे, कारण आज तो क्वालिफाय झालेला आहे काल आणि त्यामुळं तो आजच्या मॅचमध्ये नक्की जिंकेल असं मला ठाम वाटतंय। तर एवढ्या वर्षांचा त्याचा संघर्ष आहे, हे सगळे मेडलवरून त्याची कमाई दिसते, कसं सगळे हे व्यक्त करते त्याचा प्रवास? त्याचा आतापर्यंत सगळी मेहनत जी आहे ती फार कष्टामध्ये गेलेली आहे। त्यानं कधी त्याला असं वायफळ पैसा त्यानं कधी खर्च केला नाही। जो पैसा खर्च केला तो आपलं आरोग्य टिकावं, आपलं नेहमी व्यक्तिमत्व टिकावं यासाठी तो पैसा खर्च करत गेला। त्याची काडतुसं, त्याच्या बंदुका यावरती त्यानं पैसा खूप खर्च केला आणि हे सगळं आम्ही त्याला पुरवत गेलो। ज्यावेळी तो 2015 साली नोकरीला लागला रेल्वे खात्यामध्ये त्यावेळी नंतर मात्र त्यांना आमच्याकडे फारसं पैशाची अपेक्षा केली नाही आणि नंतर आम्हाला घरामध्ये स्वास्थ्य भेटू लागलं, कारण त्या अगोदर आमची थोडीशी ओढाताण व्हायची त्याला पैसे पाठवताना, ही मान्य करतो आम्ही। त्याच्याशी काही बोलणं झालेलं आहे या सगळ्या आता क्वालिफाय झाल्यानंतर किंवा काय त्याची? काल आम्ही नाही बोललो। त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत ना, दीपाल देशपांडे मॅडम, त्यांच्याशी माझं बोलणं चालू असतं, कारण त्याला डिस्टर्ब करणं मला बरं वाटलं नाही। तर मला काही पत्रकारांनी फोन मागितले त्याचा फोन नंबर मागितला, पण मी त्यांना कुणाला दिला नाही। मी त्यांना सांगितलं तुम्हाला मी फोन देतो कुणाचा, त्यांच्या कोच मॅडम त्यांचाच फोन देतो, मी स्वप्नीलचा फोन देऊ शकत नाही। काय विश्वास व्यक्त केला मॅडम कोचने? कालच्या कामगिरीवरती मॅडम खुश आहेत, त्यामुळं त्यांना नक्की वाटतं की स्वप्नील आपल्या पदकाजवळ पोहोचलेला आहेच आणि तो पदक ताब्यात घेतोय असं त्यांना वाटतंय। खरं तर त्यांची आई देखील प्रथमेश आहे, त्यांच्या देखील भावना व्यक्त त्या करतात गेल्या काही तासांपासून। खरं तर एकसारख्या टीव्हीकडे देखील पाहतात। खरं तर त्या लोकनियुक्त सरपंच देखील या गावचे आहेत, कसं या सगळ्या यशाकडे आता पाहताय? काही एक पायरी खरं तर दूर आहे तो यशापासून, काय सांग? मुलगा आमचा स्वप्नील त्याला असं बाहेर जाण्याचंच परवानगी आम्ही दिली त्याला शीत शाळेत घातला, तिकडं बाहेर गेला शाळेला। ते आम्ही दोघांनी वडिलांनी आईने त्याच्या साथ दिली त्याला बाहेर शिकण्यासाठी, जा बाहेर म्हणून प्रगती करीत गेला पुढं आणि त्या उद्या आजची मॅच जिंकणार असं आम्हाला असं वाटतं। काय नेमका विश्वास आता तुम्हाला वाटतो या ठिकाणी? आम्हाला पांडुरंगाचा विश्वास आहे, जिंकेल असं वाटतंय आम्हाला। खरं तर त्यांचा भाऊ देखील आहे या ठिकाणी, तो स्वतः क्रीडा शिक्षक आहे।
कसं पाहतोस भावाच्या या यशाकडे? खरं तर आज फायनल मॅच आहे, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणं देखील खूप मोठं कामगिरी आहे, त्याकडे कसं बघतोस तू? मला अभिमानच वाटतो माझ्या भावाचा की तो आता ऑलिम्पिकसाठी फायनलमध्ये आता मॅच खेळत आहे आज. तर साधी गोष्ट नाही की ऑलिम्पिक क्वालिफिकेशनमध्ये आपण पात्रता फेरीमध्ये आपण पोचेल, कारण एकूण 44 प्लेअरपैकी इन 8मध्ये आपण पात्रता फेरीमध्ये भाग म्हणजे येणे ही साधी गोष्ट नाही. आणि तो आज फायनलमध्ये आहे, चांगलीच बाब आहे आणि आमच्याकडून त्याला शुभेच्छा पण आहेत आणि पूर्ण देशवासियांकडून शुभेच्छा आहेत. आणि ही जी त्याची कष्ट आणि मेहनत आहे ते त्याला आज मिळेल, त्याची जी ध्येय आहे ते पूर्ण होईल. त्याचबरोबर आम्हाला आमची पूर्ण पांडुरंगावरती विश्वास श्रद्धा आहे, विठ्ठलाची भक्ती आम्ही करतो आणि आम्हाला असं वाटतं की आज पूर्णपणे सुवर्ण पदकाची गवसणी घालेल तो, अशी आम्हाला खात्री आहे. नक्कीच खरं तर सुवर्ण पदकाची गवसणी घालली असा देखील विश्वास व्यक्त करतात. त्यांची आजी आजोबा देखील आहेत, त्यांच्याकडे देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया. आजी, काय सांगाल? खरं तर नातू तिथं ऑलिम्पिक पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, जे अनेक वर्ष तो कष्ट करत होता तिथं जाऊन पोहोचलाय, आता एक पायरी दूर आहे. आनंद आम्हाला